आपण कुठेपर्यंत आलो जरा सांगाल का? काय काय झालंय? हॅलो. प्राणायाम चॅप्टर झाला होता मॅडम. प्राणायाम चॅप्टर झाला होता, संपला. संपला. आता तुमचा सिलेबस आहे का आता तुमच्या जवळ? हो मॅडम. ते वाचून दाखव ना जरा. एक टोटल चार चार युनिट्स आहेत ना आपल्याला? हा. इंट्रोडक्शन टू अष्टांग योग, हा. यम नियम, आसन प्रॅक्टिकल, हे युनिट फर्स्ट मध्ये 30 मार्काला आहे मॅडम. हा. आणि युनिट 2 मध्ये प्राणायाम, डेफिनेशन, एक्सप्लेनेशन अँड टाइप्स ऑफ प्राणायाम, सुटेबल पिरियड, डाएट फॉर प्राणायाम, प्राणायाम सिद्धी, इट्स सायन्स, हिना, मध्यमा, उत्तमा, नाडी शुद्धी, थेरapeutic यूज ऑफ प्राणायाम, अँड सेकंड इज प्रत्याहार, एक्सप्लेनेशन. आणि हे आहे युनिट 2 मध्ये. आता युनिट 3 मध्ये आहे धारणा, डेफिनेशन अँड एक्सप्लेनेशन, ध्यान, व्हेरियस मेथड ऑफ मेडिटेशन, ध्यान, आणि समाधीमध्ये सबीज आणि निर्बीज. ओके. तर आपण प्राणायामाच्या ह्याच्यापर्यंत आलो होते. आपल्याला योगसूत्र हा विषय असल्यामुळं प्राणायामाचे प्रकार वगैरे सगळं आपण काय करणार आहोत, आपण पतंजली योगसूत्राप्रमाणेच बघणार आहोत. तुमचा काही ह्याचा अभ्यास झालाय का? हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता या ग्रंथांचा काही अभ्यास झालाय का? हो मॅडम. म्हणजे इकडं DYND मध्ये नाही झाला मॅडम. हा, तेच विचारते. DYND मध्ये नाही झालेलं ना तुम्हाला? हठप्रदीपिका, घेरंड संहिता हे काय नाही आहे ना? नाही, DYND ला नाही. DYND ला नाही. हा, मग आपल्याला प्राणायामाचे प्रकार वगैरे जे काही शिकायचं आहे ते आपल्याला अष्टांग योगाप्रमाणे शिकायचंय. तर आता आपण प्राणायामाचं 5 सूत्र बघितले होते. त्यातलं पहिलं सूत्र, तस्मिन संती श्वास प्रश्वासयोः गतिर्विच्छेदः प्राणायाम, हे काय आहे सांगा बघूया. हे काय आहे? डेफिनेशन आहे मॅडम. ही डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्ती देशकाल संख्या परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म, हे काय सांगितलंय? बाह्य प्रकार आहेत त्याचे. काय आहे? प्रकार बाह्य अभ्यंतर, हा, अधम, मध्यम आणि उत्तम प्राणायाम असे प्रकार आहेत मॅडम. हा, अधम, मध्यम आणि उत्तम असे प्राणायामाचे प्रकार आहेत. तर त्याच्यापैकी बाह्य म्हणजे श्वास बाहेर सोडणं आणि रोखून धरणं, अभ्यंतर म्हणजे आत घेणं आणि रोखून धरणं, स्तंभ म्हणजेच रोखून धरणं, हे प्राणायाम आहेतच. पण त्याशिवाय वृत्ती म्हणजे व्यक्तीचं प्रकृती कशी आहे, व्यक्ती स्त्री आहे, पुरुष आहे, बाल आहे, युवा आहे, वृद्ध आहे, अतिवृद्ध आहे, आजारी आहे, दुर्बल आहे, अशक्त आहे, ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला प्राणायाम त्यांना शिकवावे लागतात. त्यानंतर देश, कोणत्या देशात राहतो, उष्णकटिबंधीय देशात, वाळवंटात, सहारासारख्या वाळवंटात राहत असेल तर त्याला आपण सूर्यभेदन तर काय होईल, त्याचं काय होईल? आणि थंड बर्फाळ प्रदेशात राहतात, शीतली आणि शीतकारी शिकवलं तर काय होईल? त्यांना फायदा होण्याऐवजी त्रासच होईल ना. अपाय होईल मॅडम, सर्दी होईल. सर्दी होईल. आणि जिथं उष्णता आहे तिथं आणखीन उष्णता वाढेल. सूर्यभेदन शिकवला, वस्त्रिका शिकवली तर त्यांना आणखीन त्या उष्णतेचा त्रास होईल. मग त्यामुळे कुठल्या साधक आहे तो कुठे साधना करू शकतो, तर कुठल्या काळी करू शकतो, तो करायची त्याची इच्छा आहे, सकाळी आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे, रात्री आहे, ह्याचा पण विचार करायला लागतो. आणि संख्या, किती संख्येने. नॉर्मली आपण आता सध्या आपण प्राणायाम करत असताना 4 मात्रेत श्वास घेतो, 8 मात्रे 16 मात्रेत धरतो आणि 8 मात्रेत सोडतो, ह्याला हीन प्राणायाम म्हणतात. ते
16 मात्रेत श्वास घेतला, सॉरी 8 मात्रेत श्वास घेतला, 16 मात्रेत सोडला आणि 32 मात्रेचा कुंभक केला, तो मध्यम प्राणायाम होतो. आणि 16 मात्रेत श्वास गेला, 32 मात्रेत सोडला आणि 64 मात्रा जर आपण कुंभक केला तर तो उत्तम प्राणायाम होतो. तर हे जे सगळे आहेत, बाह्य, अभ्यंतर, स्तंभ, वृत्ती म्हणजे प्रकृती, देश, काल, संख्या, किती संख्येने आपण करतो, या प्रकारे विचार केल्यानंतर प्राणायाम हा दीर्घ आणि सूक्ष्म असं, हा दीर्घ आहे का सूक्ष्म आहे का वरचा प्राणायाम आहे, हे सगळं याच्यावरती अवलंबून असतं. तिसरं घेतलं आपण बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ. बाह्य अभ्यंतर म्हणजे श्वास बाहेर सोडला आणि रोखून धरला, श्वास आत घेतला आणि रोखून धरला, कुंभक केला. म्हणजे ह्या बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ हे दोन्ही सोडून बाह्य अभ्यंतर आणि स्तंभ त्यांनी इथं म्हटलेलं नाही, पण आपल्याला लक्षात येतं बाह्य प्राणायाम केलाय म्हणजे बाह्य कुंभक केलाय, म्हणजे श्वास रोखून धरलेला आहे, सोडल्यानंतर श्वास रोखून धरलाय. अभ्यंतर म्हणजे श्वास आत घेतल्यानंतर श्वास रोखून ठेवलाय. हे तिन्ही सोडून जो चौथा असतो विषयाक्षेपी चतुर्थ, चौथ्याचं त्याने नाव सांगितलेलं नाहीये कुठेही अष्टांग योग सूत्रामध्ये चौथ्या प्राणायामाचं नाव सांगितलेलं नाही. फक्त तुम्हाला लिहिताना पण असंच लिहायला पाहिजे की महर्षी पतंजली बाह्य अभ्यंतर स्तंभ याशिवाय जो चौथा आहे, हे सोडून जो चौथा आहे त्याला चतुर्थ प्राणायाम म्हणावा, चौथा प्राणायाम म्हणावा असं त्यांनी सांगितलं. कुठेही त्यांनी नाव सांगितलेलं नाहीये. आता त्याचं जे वर्णन आहे, ते ज्या पद्धतीने तो चौथा प्राणायाम घडायला हवा, हे याच्यावरनं काय लक्षात येतं तर हा चौथा म्हणजे हठपदी सांगितलेला पतंजलीना केवल कुंभक निर्देशित करायचंय. केवल कुंभक म्हणजे काय सांगा, तर आपण श्वास सोडतो तेव्हा त्याच्यानंतर छोटासा पॉज असतो, मग आपण श्वास घेतो, पुन्हा छोटासा पॉज असतो. जे आपलं श्वास घेणं आणि सोडणं यांच्यामध्ये एक छोटीशी गॅप असते, त्या गॅप मध्ये आपण श्वासोश्वास घेत नाही, तो थांबलेला असतो. आपण कुंभक करत नाही, पण तो श्वासोश्वास थांबलेला असतो. हे ज्यावेळी आपोआप घडेल, ते थांबणं आपोआप घडेल, तेव्हा त्याला काय म्हणायचं, केवल कुंभक असं म्हणायचं. आणि पतंजलीने जे काही वर्णन केले त्याच्यावरून त्यांना हा चौथा प्राणायाम म्हणजे केवल कुंभक म्हणायचा असेल. केवल कुंभक ही संकल्पना घेरंड संहितेत अधिक विस्ताराने सांगितलेली आहे, पण आपल्याला आता इथं अष्टांग योगाचा हे आहे विषय, तर अष्टांग योगामध्ये काय सांगितलंय ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर त्यामुळे हे असं लक्षात ठेवा, एक्सप्लेन करताना पण असं करायचं, बाह्य अभ्यंतर स्तंभ विषयाक्षेपी चतुर्थ हा चौथा प्राणायाम. तिथं यांनी चौथ्या प्राणायामाचं नाव सांगितलेलं नाहीये, पण जे काय वर्णन केलंय त्याच्यावरून त्यांना केवल कुंभक म्हणायचं असं असेल असं आपण म्हणू शकतो. आता नंतर ततः क्षीयते प्रकाशावरण, हा फायदा आहे प्राणायामाचा. शरीरामध्ये हलकेपणा येतो, बुद्धी तल्लख तरतरीत होते, याला प्रकाशावरणम असं म्हणतात. आपल्या बुद्धीवरचं गैरसमजाचं अज्ञानाचं सगळे जे पुट आहेत ते निघून जातं. आणि धारणासूच योग्यतः मनसा, आणि धारणेसाठी आपलं मन तयार होतं. आता धारणा वगैरे आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. याच्या आधी काय तुम्ही शिकलाय का धारणा वगैरे, कुठे शिकलाय का? इथं DYND मध्ये नाही झालं मॅडम, इकडे BA ला झालेलं. BA ला झाले, हा ठीक आहे. यावर्षी कॉलेज लेट सुरू झालंय का? हो मॅडम, सप्टेंबर मध्ये सुरू झालं होतं मागच्या वर्षी, त्यामुळे यावर्षी अगदी आता फेब्रुवारीत सुरू झालं. किती फेब्रुवारीला सुरू झालंय? जानेवारीत सुरू झालं. तेच की, कधी जानेवारीचे किती जानेवारीला सुरू झालं? लक्षात नाही, डेट लक्षात. आणि आता एक्झाम कधी आहे? 16 मार्च. 16 मार्चला मॅम. 16 मार्चला परीक्षा आहे. आणि याच्यात तुम्हाला जे पहिल्या युनिट मध्ये आसना प्रॅक्टिकल दिले, तर ते तिथं तुम्हाला प्रॅक्टिकल शिकवायचंय का आसनांचं, का तुमचा सराव होतोय?
करतो मॅम, झालेलं आहे आमचं. माझं तरी झालेलं आहे, आसनं वगैरे माहिती आहे, करते आम्ही. यांना पण योगावाले आहे ना, BA योगावाले असल्यामुळे यांनाही झालं. ओके. आणि घेतात सर मुलं, कोणीतरी मागच्या वर्षी घेतलेलं. यावर्षी प्रॅक्टिकलला कोण आहे? अजून काही कळालं नाही मॅम. एकदा मी होते ना मागच्या, नाही त्याच्या मागच्या वर्षी तुम्हाला प्रॅक्टिकलला होय ना? नाही, सेकंड इयरच आहे मॅम, 2च वर्षाचं आहे. नाही, एकदा मला कुठल्या तरी बीए साठी होतात मॅडम. हा मी हॅलो. होते, मला होते. बीएच्या वर्षासाठी होतात तुम्ही. हा ठीक आहे. तर आता प्राणायामाचे प्रकार तुमच्या लक्षात आले. प्राणायामाचे प्रकार तुमच्या लक्षात आले. एकच मिनिट हा, मी आता जरा हे बघते, काय बघते, आपला सिलेबस बघते, कारण 16 मार्क इतक्या यमनियमामध्ये काही शंका नाही ना? नाही. यमनियमामध्ये काही शंका नाही ना? नाही मॅडम. नाही. आता बघा, पहिलं युनिट होतं आपलं यम नियम, इंट्रोडक्शन टू अष्टांग योग. अष्टांग योगाची इंट्रोडक्शन तुम्हाला दिली. त्यानंतर यम नियम आसन प्रॅक्टिकल. यमनियम घेतलं, आसनाचं प्रॅक्टिकल तुम्ही म्हणताय झालंय. आता प्राणायामामध्ये आपण व्याख्या बघितली, व्याख्या तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली. त्यानंतर टाइप्स ऑफ प्राणायाम हे सगळं सांगितलं. सुटेबल पिरियड, डाएट फॉर प्राणायाम सिद्धी, इट्स सायन्स, हीन, मध्यम, उत्तम, नाडी शुद्धी अँड थेरापुटिक युजेस ऑफ प्राणायाम. आणि प्रत्याहाराचं एक्सप्लेनेशन आपल्याला घ्यायचं आहे. चालेल, ठीक आहे. तर ह्या प्राणायामाचे हीन, मध्यम आणि उत्तम असे प्राणायामाचे 3 प्रकार असतात. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं. आणि नाडी शुद्धी, आता योगशास्त्रानुसार पहिलं आधी पूर्ण आपण हे करूया. प्राणायामामध्ये व्याख्या बघितली, एक्सप्लेनेशन बघितलं, प्राणायामाचे प्रकार सगळे नीट लक्षात आलं. 4थ्या प्रकाराचं नाव सांगा म्हटलं तर सांगायचं, ग्रंथात त्याचा उल्लेख नाहीये. त्यांनी फक्त विषय आक्षेपी चतुर्थ हा श्लोक छोटासा आहे, पाठ करून ठेवा. तत हा इथं टाइप्स ऑफ प्राणायाम मध्ये शीतली प्राणायाम, शीतकारी प्राणायाम, सूर्यभेदी प्राणायाम असं नाही मॅडम. ते हठपदीपिकेनुसार येतं. आता तुम्हाला इथं विषयाचं तुमच्या जर सब्जेक्टचं नाव पतंजली अष्टांग योग असं तुमच्या अभ्यासाचा विषय आहे. मला याच तेच वाटलेलं, नंतर लक्षात घेतलं, अरे म्हटलं आहे ना, पेपरचं नाव अष्टांग योग आहे, मग ह्याच्यात हठपदीपिकेमधलं येणार नाही. हठपदीपिकेनुसार अष्टकुंभक आहेत ते, सूर्यभेदम, उज्जाई, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा, प्लाविनीच अष्टकुंभका. ते मी शिकवते तुम्हाला, पण तो ह्याचा विषय नाहीये, म्हणजे पतंजली योग सूत्राचा विषय नाही. तो हठपदीपिकेतला श्लोक असा आहे, सूर्यभेदन उज्जाई, शीतली शीतकारी सत्ता, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा, प्लाविनीच अष्टकुंभका. सूर्यभेदन उज्जाई, शीतली शीतकारी, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी असे 8 त्यांनी प्राणायाम सांगितले. आणि घेरंड संहितेत शीतकारी सांगितलेला नाहीये, तर त्याच्याबद्दल त्यांनी आणि प्लाविनी पण सांगितलेला नाहीये, तर त्याच्याबद्दल त्यांनी सहित आणि केवली सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल. त्यामुळं सहित आणि केवली असे प्राणायाम त्यांनी
गेरंड संहिताकारांनी सांगितलेले आहेत. पण ते हठपद्धतीतलं आहे. आता प्राणायामाची व्याख्या ही पहिलं सूत्र आहे, प्राणायामाची व्याख्या आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले. प्राणायामाचे प्रकार: बाह्य, अभ्यंतर, स्तंभ, विषयाक्षेपी, चतुर्थ. त्यानंतर प्राणायाम सिद्धी. प्राणायामाची सिद्धी जेव्हा होते त्यावेळी काय काय लक्षणं दिसतात? प्राणायाम सिद्धीची लक्षणं म्हणजेच हठसिद्धीची लक्षणं. तर ती वपुकृशत्वम, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम, नयने सुनर्मले, अरोगता बिंदुजयो, हठसिद्धी ही नाडीशुद्धी लक्षणं. जी नाडीशुद्धीची लक्षणं आहेत तीच प्राणायामाच्या सिद्धीची पण लक्षणं आहेत. वपुकृशत्व. वपुकृशत्व म्हणजे माणूस काय होतो, असा बारीक बारीक छान स्लिम आणि ट्रिम होतो. वपुकृशत्व. वदने प्रसन्नता, चेहऱ्यावरून त्याच्या प्रसन्नता ओसंडून वाहत असते. नयने सुनिर्मले, दृष्टी एकदम क्लिअर होते. नाद स्फुटत्वम, आवाज चांगला क्लिअर होतो, आवाजाला क्लॅरिटी चांगली असते. अरोगता बिंदुजय, कोणताही आजार होत नाही. बिंदुजय म्हणजे स्वतःच्या जे बिंदू म्हणजे इथं वीर्य असं घेतलंय आणि स्त्रियांचा आर्तव असं घेतलंय, तर ते स्त्रियांचं रज आणि पुरुषांच्यातलं जे शुक्र आहे त्याला बिंदू असं म्हटलेलं आहे. आणि त्या विजयावर म्हणजे त्याच्यावर छान आपल्या कामविषयक भावनांवर सुंदर असं नियंत्रण येतं. वपुकृशत्वम, वदने प्रसन्नता, नाद स्फुटत्वम, नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयो, हठशुद्ध ही नाडीशुद्धी लक्षणं. आणि हा पण त्याचा फायदा आहे. ततः क्षीयते प्रकाशावरून. प्राणायामाच्या अभ्यासाने शरीराला खूप छान हलकेपणा प्राप्त होतो, लाईटनेस येतो, बुद्धी तल्लख तरतरीत होती. आणि हीन प्राणायाम, मध्यम प्राणायाम आणि उत्तम प्राणायाम म्हणजे तुम्हाला सांगितलं नाडीशुद्धी. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात. मग ही नाडीशुद्धी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी नाडीशुद्धीसाठी आपण काय करतो? डाव्या नाकपुडीने श्वास घेतो, उजवीने सोडतो, पुन्हा उजवीने घेतो, डावीने सोडतो. असं दोनही नाकपुड्यांचा वापर करून आपण आपली जी इडा आणि पिंगला नाडी आहे ती छान सुस्थितीमध्ये श्वास घ्यायला आणि सोडायला मोकळ्या होतात. इडा पिंगला जशा मोकळ्या होतात तर त्या आणि छान त्यांचं प्राणसंचारणा संपूर्ण देहाभर सुरू होती. मग त्यानंतर सुषुम्नेला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळी इडा आणि पिंगला यांचं छान हार्मोनीने खूप सुंदर असा संतुलनामध्ये श्वासोश्वास सुरू होतो, दोन्ही नाड्या त्यामुळे मोकळ्या होतात. आणि मग त्या काय करतात की ह्या इडा आणि पिंगला नाडी ही पाठीच्या कण्याची मुळाशी मूलाधार चक्राजवळ असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करायचा प्रयत्न करतात. सुषुम्ना नाडी त्यामुळं ऊर्ध्वगामी होती, एरवी ती सुप्तावस्थेमध्ये असते, पण सतत इडा आणि पिंगलेच्या स्टिम्युलेशनमुळं ते काय होतं की ते मोकळी होती ती. आणि ती तीनही ग्रंथींचा भेद करून म्हणजे ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथीचा भेद करून सहस्रार चक्रापर्यंत पोचते. त्यालाच आपण समाधी साधली असं म्हणतो, किंवा सहस्रार चक्र जागृत करण्यासाठी जे आपण कष्ट घेतलेले ते पूर्ण झाले असं आपण म्हणतो. आणि नाडी शुद्धी हे जो श्वास एक डावीकडून घ्यायचा, उजवीकडून सोडायचा, उजवीकडून घ्यायचा, डावीकडून सोडायचा, या प्रकरणामुळं शरीरातल्या सगळ्या वाहिन्या ज्या रक्तवाहिन्या असतील, त्या श्वासनलिका असेल, अन्ननलिका असेल, ज्याच्यातून प्राणशक्तीचं वहन होतं त्याला नाडी असं म्हणतात. आणि अशा 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये असतात. एरवी नाडी म्हणजे फक्त नर्व्स, शिरा. नाडी म्हणजे नर्व्स किंवा शिरा असा आपण बघितलेलं असतं. पण ही योगामधली नाडीची संकल्पना वेगळी आहे. इथं तुमचं श्वासनलिका पण नाडी होऊ शकते, अन्ननलिका पण नाडी होऊ शकते, जठर, लहान आतडं, मोठं आतडं, ह्या सगळ्यांना आपण नाडी म्हणू शकतो. ज्याच्यामुळं आपल्या देहाला व्हायटॅलिटी प्राप्त होती, जिवंतपणा, रसरशीतपणा प्राप्त होतो, त्याला नाडी असं म्हणतात. मग लसिका वाहिनी, रक्तवाहिन्या, लसिका वाहिनी आणि अवयवांचे अनेक पार्ट हे नाड्या म्हणूनल्या जातात. आणि टोटल 72,000 नाड्या आहेत असं योगशास्त्र म्हणतं. आणि ह्या 72,000 नाड्यांचं शोधन पहिल्यांदा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा,
पन्नामध्ये कुंभक करायचा, जालंधर बंद, मुलं बंद, उडियान बंद लावायचे, बंद सोडायचे आणि मग रेचक करायचं. असं ज्यावेळी आपण करतो तेव्हा त्याला नाडी शोधन असं म्हणतात. नाडी शोधन, कारण त्याच्यामुळं नाड्या मोकळ्या होणार असतात. आता प्राणायामाचा थेरापिटिक यूज काय, म्हणजे जिथं चिकित्सेच्या दृष्टिकोनातून यूज काय, तर प्राण हा काय आहे, व्हायटल फोर्स आहे. केवळ प्राणामुळे आपण जिवंत असतो. मग तिथं हे 2 श्लोक तुम्हाला माहिती आहेत ते हे करायचे. चले वाते चले चित्तम निश्चलम भवे, योगी स्थानुत्व मापनोती ततो वायून निरोधे. चले वाते, जो असं प्राणाचा आणि आपला संबंध आहे. चले वाते चले चित्तम, जोपर्यंत हा वायू म्हणजेच प्राण सुरू आहे तोपर्यंतच आपलं चित्त म्हणजे आपलं सगळं अंतःकरण चित्त जिवंत आहे. त्या हा प्राणाचं हे चलनवलन थांबेल त्या क्षणी आपला मृत्यू होईल. अजून एक श्लोक ह्याच्यामध्ये सांगितलंय, हा पहिला, चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत, योगी स्थानुत्व मापनोती ततो वायून निरोधे. परत प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त योगाभ्यासेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त योगाभ्यासेन सर्व रोग समुद्भवा. म्हणजे योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे आजार नाहीसे होतात, अयोग्य प्रकारे केला तर सगळे आजार आपल्याला उत्पन्न होतात. हा त्यांचा संबंध आपण बघितला. यूज ऑफ प्राणायाम. तर प्राणायाम असा थेरपीसाठी म्हणजे बरेच श्वसनाचे आजार प्राणायामाच्या अभ्यासाने बरे होतात. ज्यांना ब्लॉक्स असतात, वरचेवर ब्लॉक्स येतात, बायपास करायला लागते, अँजिओग्राफी करायला लागते, अशा पेशंटमध्ये सुद्धा प्राणायामाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होतो. श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, हृदयाचे आजार, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला प्राणायाम उपयुक्त पडतो. प्राणायाम हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा अवयव आहे. एकच मिनिट, जरा दार बंद करते. तर अशा प्रकारे प्राणायाम जिथं जिथं श्वसनाचे आजार असतात, फुफ्फुसाचे आजार असतात, जसं की वरचेवर एखाद्याला सर्दी होते, पडसं होते, वरचेवर खोकला येतो, अस्थम्याचा त्रास आहे, नाक सारखं गळतं, ऍलर्जिक सर्दी होती, अशा सगळ्या कफरोग जेवढे आहेत, कफाचे रोग जेवढे आहेत, त्या सगळ्यावर हे आपण प्राणायामाचा वापर करू शकतो. तसंच प्राणायामामध्ये काही प्राणायाम हे उष्ण परिणाम देणारे आहेत, काही प्राणायाम हे थंड परिणाम देणारे आहेत. मग उष्ण परिणाम आपण कफरोग नाहीसे करण्यासाठी उष्ण प्राणायामाचा, जिथं पित्त प्रकोप जास्त असतो, ऍसिडीचा त्रास होतो, उन्हाळे लागतात, किंवा तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे वरचेवर ताप येत असतो, तर अशा ह्याच्यामध्ये पण प्राणायामाचा वापर करू शकतो. दोन्ही प्रकारच्या, म्हणजे काही वेळेला प्राणायामामध्ये असे प्रकार आहेत की जे आपण भस्त्रिकासारखा प्राणायाम फास्ट करावा लागतो. तर जिथं अग्निमांद्य असेल, म्हणजे भूक लागत नसेल, अशा पेशंटमध्ये आपण ते हे देऊ शकतो. काय देऊ शकतो, तर भस्त्रिका देऊ शकतो. भूकच लागत नाही तर भस्त्रिकेमुळं जठराग्नी चांगला प्रदीप्त होतो. भस्त्रिकेमुळं जठराग्नी चांगला प्रदीप्त होतो. तर त्यामुळं अशा ह्याच्यामध्ये की जिथं माणसाला भूकच लागत नाहीये, आणि तो माणूस डल असा राहतो, म्हणजे अंगात चलाकपणा नसतो किंवा हुशारी नसते, अशा वेळी सुद्धा प्राणायामाच्या अभ्यासाने तरतरीतपणा असा येतो. वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळे प्राणायाम आहेत. हाय ब्लड प्रेशर आहे तर तुम्ही अनुलोम विलोम, भ्रामरी, उज्जाई असे प्राणायाम देऊन ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकता. तर असं प्रत्येक ह्याच्यानुसार आपल्याकडे प्राणायाम, विविध आजारांसाठी विविध असे प्राणायाम आहेत, तर त्याचा वापर आपण करू शकतो. आणि म्हणून प्राणायामाचा वापर हा सध्या थेरपीमध्ये फार जास्त केला जातो.
अंगामधला आळस काढून टाकणं, शैथिल्य काढून टाकणं. एखादी व्यक्ती काहीच काम ना शारीरिक कष्ट करत असते, ना मानसिक, सतत बसून आणि बसून काही जण डिप्रेशन मध्ये जातात. मनोकायिक आजार असतात. अशा पेशंट मध्ये सुद्धा प्राणायामाचा खूप फायदा मिळतो. दमणं, जिना चढताना, पर्वत चढताना ज्यांना धाप लागते किंवा म्हणजेच तो आजार हार्टशी संबंधित असतो किंवा फुफ्फुसांशी संबंधित असतो. तर असे जे सगळे आजार आहेत ते प्राणायामाच्या अभ्यासाने आपण बरे करू शकतो. आणि डाएट, सुटेबल पिरियड. तर प्राणायाम दिवसातून 4 वेळा करावा असं सांगितलंय. सकाळी, दुपारी म्हणजे मध्यानी, संध्याकाळी, रात्री, त्याच्यानंतर रात्रीच्या मध्यरात्री. म्हणजे दिवसाचे 4ही प्रहर पकडलेत, सकाळचा, दुपारचा, रात्रीचा आणि मध्यानीचा. असं त्या 4 वेळेला प्राणायाम करावा. आणि आता सांगितलं तसं अगदी सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही सराव करत असता त्याला अधम प्राणायाम असं म्हणतात. आता सुद्धा आपण जो क्लासमध्ये शिकवतो तो 4 मात्रेत घ्यायचा, 8 मात्रेत सोडायचा, 16 मात्रा कुंभक करायचा, हा अधम प्राणायाम झाला. हा लिहून घ्या. 4 मात्रेत श्वास घ्यायचा, 8 मात्रेत सोडायचा, 16 मात्रेचा कुंभक करायचा. कुंभक आपण प्राणायाम लिहित असताना मध्यभागी लिहितो, त्यामुळं 4, 16 आणि 8 असं असं तुमचं रेशो येणार. 4, 16 आणि 8, कारण 4 मात्रेत श्वास घेतो, 8 मात्रा आपण रोखून 16 मात्रा आपण रोखून धरतो आणि 8 मात्रेत आपण श्वास सोडतो. श्वास जितका श्वास घेतो, 4 अंकात श्वास घेतला तर बरोबर दुप्पट श्वास सोडता आला पाहिजे आपल्याला. आपण 8 मात्रेत श्वास घेतला तर 16 मात्रेत आपल्याला श्वास सोडता आला पाहिजे. आपण 16 मात्रेत श्वास घेतला तर 32 मात्रा रोखून धरता आली पाहिजे. 64 मात्रा रोखून धरता आली पाहिजे आणि 16 मात्रा तुम्हाला श्वास सोडता आला. 32 मात्रा सोडता आला पाहिजे. 16 मात्रेत घेतल्यानंतर 64 मात्रेत रोखून धरायचंय आणि 32 मात्रेत तो सोडून द्यायचा. याला म्हणायचं उत्तम प्राणायाम. हीन, मध्यम आणि उत्तम. तर आपण अजूनही वर्षानुवर्ष हीन प्राणायामामध्येच आहोत. तर याच्यासाठी चांगला अधिकाधिक सराव करून आपल्याला ते मॅडम हे आता सांगितलेला उत्तम प्राणायाम झाला ना? हीन प्राणायाम 4, 16, 8 ना मॅडम? पहिलं लिहून घ्या. 4, 4, 16, 8. 16 मध्ये लिहायचं. 4, 16, 8 हा अधम झाला. मध्यम 8, 32 आणि 16. आता तिसरा उत्तम. याच्यामध्ये 16 मात्रेत श्वास घ्यायचा आहे, 32 मात्रेत सोडायचा आहे आणि 64 मात्रा रोखून धरायचा आहे. परत एकदा करेक्शन करा. 4 मात्रेत श्वास घेतला, 8 मात्रेत सोडला, मध्ये 16 मात्रेचा कुंभक केला. दुसरा प्रकार, 8 मात्रेत श्वास घेतला, 16 मात्रेत सोडला, मध्ये कुंभक 32 मात्रेचा केला. आणि तिसरा, 16 मात्रेत श्वास घेतला, 32 मात्रेत सोडला आणि मध्ये 64 मात्रा ही मात्रा ही कुंभकाची आली. तर अधम, मध्यम आणि उत्तम असे हे प्राणायाम आहेत. त्यानंतर सुटेबल पिरियड बघितला आपण. तर डाएट फॉर प्राणायाम. तर आपल्याला हे जे आहाराचं नियंत्रण आहे, प्राणायाम करत असताना अंगामध्ये तीव्र हीट वाढते, उष्णता वाढते आणि त्यामुळे साधकाला त्रास होऊ नये म्हणून जो थंडावा देणारा आहार आहे, असं थंडावा देणारा आहार साधकाला देणं अतिशय गरजेचं आहे. याच्यामध्ये दूध आणि तूप दोन्ही देऊ शकता. दूध, तूप दोन्ही देऊ शकता. पण तुम्ही ताक, दही देऊ शकत नाही. दूध, तूप, लोणी, गहू, तांदूळ, भाज्या हे सगळं तुम्ही खाऊ शकता.
आणि अपत्य काय असतं तर कटू, तिक्त, कशाय खूप जळजळ करणारं, खूप तीक्ष्ण, उष्ण अशा पद्धतीचा आहार घ्यायचा नाही. रुक्ष, कोरडा असा आहार घ्यायचा नाही. तर ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये स्निग्धता राहील अशा पद्धतीने शक्यतो निदान 1 चमचा तरी तूप रोजच्या रोज आपल्याला खायचं आहे. ह्याची पीपीटी आहे. मी तुम्हाला सगळी पीपीटी देते. त्याच्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये आहे. हिंदी मधलं आहे. पाठवून देते. मला आज मिळेल ना, मी शोधून जरा पाठवून देते. प्राणायाम सिद्धीची लक्षणं हा श्लोक लिहून घ्या. प्राणायाम सिद्धीची लक्षणं. वपू कृशत्वम, वपू कृशत्वम, श्लोक नंबर माहितीये का मॅडम? नाही, श्लोक नंबर पाठ नाही. वपू वपू कृशत्वम, वपू कृशत्वम, वपू कृशत्वम, वदने प्रसन्नता, वदने प्रसन्नता, वदने प्रसन्नता, वपू कृशत्वम, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम, वपू कृशत्वम, नादस्फुटत्वम, नादस्फुटत्वम, नयने सुनिर्मले, नयने सुनिर्मले, नयने नयने सुनिर्मले, हा मॅडम. वपू कृशत्वम, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम, नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयो, अरोगता बिंदुजयो, अरोगता बिंदुजयो, हठशुद्धिः नाडीशुद्धिर्लक्षणम्, हठशुद्धिः नाडीशुद्धि लक्षणम्. हठयोगातला आहे का मॅडम? हठ प्रतिपिकेमधला? हठप्रदीपिकेमधला श्लोक आहे. वपू कृशत्वम, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम, नयने सुनर्मले, अरोगता बिंदुजयो, हठशुद्धिः नाडीशुद्धि लक्षणम्. आता तुम्हाला हीन प्राणायाम म्हणजे काय कळलं, मध्यम प्राणायाम म्हणजे काय कळलं, आणि नाडीशुद्धी म्हणजे पण काय कळलं. आता थेरापिटिक यूज मध्ये जवळजवळ सगळे आजार, मग ते हृदयरोग असू देत, फुफ्फुसाचे आजार असू देत, पोटाचे असू देत, सगळ्या रोगांवर प्राणायाम आपल्याला उपयोगी पडतो. तर तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली, त्यानंतर एक्सप्लेनेशन लक्षात आलं प्राणायाम म्हणजे काय. वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह, प्राणायाम म्हणजे काय, विशिष्ट त्या प्राणायामाला विशिष्ट पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने प्राणशक्तीला वापरण्याचा प्रयत्न करायचा. सो आपला जो नॉर्मल प्रकार असतो, नॉर्मल जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळी श्वास घेणं ही ऍक्टिव्ह प्रोसिजर आहे आणि सोडणं ही पॅसिव्ह प्रोसिजर आहे, ती आपोआप घडते. श्वास घेणं, आपण मुद्दाम श्वास घेतो, पण सोडणं ही आपोआप होणारी कृती आहे. आणि त्यामुळं म्हणून आपलं श्वास सोडण्यावर नियंत्रण नसतं. श्वास हळूहळू हळूहळू सोडता आला पाहिजे, तो आपल्याला येत नाही. आणि मग त्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते. आणि ही जी प्राणायामाची प्रॅक्टिस आहे, ही जितकी तुमच्या बाकीचं सगळं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तितकंच प्राणायामाची प्रॅक्टिस सुद्धा महत्वाची आहे. तुम्ही रोज नित्य नियमित प्राणायाम करत राहिलात तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुमचं
हिप वेस्ट रेशो, म्हणजे तुमची कंबर आणि तुमचं ओटीपोट यांचा जो हे असतो, संबंध असतो, हिप वेस्ट रेशो, तो खूप छान पद्धतीने मेंटेन होतो. हळूहळू तुम्ही कृश व्हायला लागतात. माझ्याकडे एक स्टुडंट आहे, तिने फक्त प्राणायाम करून, जाडच्या जाड होती, हातपाय हलवता येत नव्हते, जवळजवळ 150 किलो वजन होतं त्यांचं आणि उंची होती फक्त 5 फूट. तर त्यांना आम्ही त्यांच्यावर हा प्रयोग केला होता. तर इतका सुंदर रिझल्ट आला की एकतर त्यांचं वेट कमी झालं, त्या रेग्युलर नियमित प्राणायाम करायला लागल्या, आता त्या योग वर्ग घेतात. म्हणजे प्राणायामामध्ये इतकं सामर्थ्य आहे, कोणताही आजार बरा करण्याचं सामर्थ्य आहे, फक्त पद्धती वेगवेगळ्या आहेत. समजा आता ह्याचा पेशंट आहे, ब्लड प्रेशर आहे त्याला जास्त, अशक्त आहे, फार चालू शकत नाही, हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच आहे आणि आपल्याला त्याला घरी आणायचंय, तर आपण डॉक्टरना विचारतो की काय काय काळजी घेतली पाहिजे. मग तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की कशा पद्धतीने आपण हळूहळू हळूहळू हळू त्या प्राणावर नियंत्रण आणत जायचं. सुरुवातीला तुम्हाला संथ श्वसन शिकवलं जातं, मग दीर्घ श्वसन शिकवलं जातं, मग त्याच्यानंतर तुम्हाला जलद श्वसन शिकवलं जातं, मग त्याचे उपप्रकार शिकवले जातात, यौगिक ब्रिदिंग शिकवलं जातं आणि ह्याच्यामुळं हळूहळू तुमचा प्राणायामाचा पाया चांगला होतो. अचानक कधीही हे करायचं नाही, अचानक कधीही प्राणायाम करायचे नाहीत. आधी 1-2 महिने छान श्वसनाची प्रॅक्टिस केल्याशिवाय, तेही श्वसन वेगवेगळ्या पद्धतीने, ऍब्डोमिनल ब्रिदिंग म्हणजे उदर श्वसन, थोरॅसिक ब्रिदिंग म्हणजे उरस्थ श्वसन आणि क्लॅव्हिक्युलर ब्रिदिंग म्हणजे पार इथे खांद्यापर्यंत श्वास घेणं, आणि ह्या तिन्हीचं परत एकत्र करणं. आणि असं ज्यावेळी आपल्याला सराव होतो, विविध क्रोकोडाईल ब्रिदिंग, डॉग ब्रिदिंग, कॅट ब्रिदिंग, इंटरकॉस्टल मसल ब्रिदिंग, हाताचं हॉरिझॉन्टल स्ट्रेचिंग, व्हर्टिकल स्ट्रेचिंग, हे जे सगळे आपण प्रकार करतो ते कशासाठी करतो, तर पुढे आपल्या आसन आणि प्राणायाम चांगले व्हावेत. त्यामुळे आसनं जितकी महत्वाची आहेत तितकंच प्राणायाम सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. प्राणायामाकडे दुर्लक्ष करू नका. मग असे मी सांगितलं तसं, माझ्या इथे एक स्टुडंट आहेत, त्या नगरसेविका होत्या आणि त्यांचा मासे विक्रीचा हे आहे व्यवसाय. तर त्यांच्या बाबतीत त्यांचं वजन खूप वाढलेलं, जवळजवळ 100 किलोच्या बाहेर वजन गेलेलं, आणि मग त्या एक दिवशी माझ्याकडे आल्या, तर त्यांना मी प्राणायाम शिकवले, कारण तेव्हा तिला व्यायामच करता येत नव्हता. तर एका महिन्यामध्ये त्यांचं जवळजवळ 6 किलो वजन कमी झालं होतं एकाच महिन्यात, आणि केवळ प्राणायामाने, कारण दुसरा कुठला एक्सरसाइज त्या करूच शकत नाहीत. म्हणजे इतकं ताकद प्राणायामामध्ये आहे. आपल्याकडे होतं काय की 2 दिवस शिकतात, 2-3 दिवस एज्युकेशन घेतलेला शिक्षक शिकवत असतो, विद्यार्थी तसंच, आज गेलं क्लासवर, उद्या दांडी मारली, परत आज गेलो, परत दांडी मारली, असंच त्यांचं सगळं रुटीन सुरू असतं. तर प्राणायाम हे अशा पद्धतीने, विविध पद्धतीने, जशी गरज आहे तशी त्या गरजेप्रमाणे वापर करता येते. अनुलोम विलोमामुळं पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी स्टेबल होते, भ्रामरीमुळं पण पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी स्टेबल होते आणि शरीर जास्त चांगल्या पद्धतीने काम करायला लागतं. आता प्राणायामामध्ये काही शंका आहेत? काही शंका आहेत का ह्याच्यात अजून? हॅलो. नाही मॅडम, ओके मॅडम. ओके, आता आपण प्रत्याहाराकडे जातो आहोत. स्वविषय असंप्रयोगे चित्तस स्वरूपानुकार इव इंद्रियाना प्रत्याहार. स्वविषय असंप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकारा. आता इंद्रियांचे विषय म्हणजे काय, मला कोण सांगेल? इंद्रियांचे विषय म्हणजे काय? नाकाने गंध घेणे, कानाने ऐकणे, बरोबर, जिभेने करेक्ट, चवेचं ज्ञान आणि त्वचेने स्पर्श ज्ञान. अगदी बरोबर. प्रत्याहाराचा इथं आहार, आहार म्हणजे त्यांचं जेवण. आहार म्हणजे काय? जेवण, खाणं पिणं. आणि प्रत्याहार म्हणजे प्रतिआहार, म्हणजे आहाराच्या विरुद्धचा हा शब्द आहे. तर
ह्यांचे जे विषय आहेत, आता जिभेनी चव कळती, मग जिभेचा विषय काय झाला? रसनेंद्रिय, चव घेणं. डोळ्यांचा विषय काय झाला? डोळ्यांनी पाहणं. कानाचा विषय काय झाला? तर ऐकणं. तोंडाचा विषय काय झाला? तर बोलणं. आणि त्वचेचा विषय काय झाला? तर स्पर्श करणं. तर त्या त्या इंद्रियांना त्या त्या ह्याच्यापासून तोडणं, त्यांच्या विषयापासून. म्हणजे आता जसं की मला डोळ्यांना चांगले चांगले रंग बघायला आवडतात, पण ते रंग नजरेसमोर आणायचेच नाहीत. ते रंग आणले की आपल्याला ते हवे हवेसे वाटायला लागतात. हा झाला डोळ्याचा. एखादा चांगला हे आहे, सिनेमा लागलाय, आपण बघायला जातो, ते जायचं नाही, त्याला म्हणायचं प्रत्याहार. माझा अभ्यास आहे, माझी परीक्षा आहे, मी आत्ता पिक्चर बघणार नाही, खरं ते सांगायचं. आता मला असा वेळ दवडून चालणार नाही, तर मी एक्झाम झाल्यानंतर बघतो. तर इथं झाला डोळ्याचा प्रत्याहार. त्यानंतर असं प्रत्येकाचा विषय असतो. डोळ्याचा पाहणं, कानाचा ऐकणं, जिभेचा चव घेणं, नाकाचा श्वास घेणं आणि त्वचेचा स्पर्श अनुभवणं, हे विषय असतात. तर त्यांच्या त्यांच्या त्या विषयापासून, म्हणजे ते जे काम करतात त्यापासून त्यांना बाहेर ओढून काढायचं त्यांना, आणि त्यांना छानपणे त्यांच्या वैयक्तिक स्वतःच्या प्रगतीमध्ये गुंतवायचं. याला म्हणतात प्रत्याहार. प्रत्याहार स्वविषय असंप्रयोगी. स्वविषय म्हणजे त्यांचा जो स्वतःचा विषय आहे, तर त्या असंप्रयोगी म्हणजे त्याला त्याच्यातून बाजूला करायचं. आणि चित्तस्य स्वरूप नापकार इव इंद्रियांना प्रत्याहार. आणि इंद्रिय जणू तिथं काय होतात? चित्ताशी एकरूप होतात, त्यांना काहीच नको होतं, म्हणजे एकदम इतक्या समाधानी स्टेट मध्ये जातात. त्याला प्रत्याहार म्हणतात. नंतर त्यांना ते काही अवघड वाटत नाही, ही रोज एक आपोआप होणारी कृती आहे असं वाटतं. त्याला आपण प्रत्याहार असं म्हणतो. थोडक्यात कवयित्री बहिणाबाई चौधरींची कविता बघा, प्रसिद्ध आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिर येती पिकावर. तर हा असा असतो. मन कसं असतं? अत्यंत चंचल. आता मी इथे वेंगुर्ल्यात बसले, मध्येच मनात विचार होतो, आज कोल्हापूरला काय चाललं असेल, घरी पुण्याला काय चाललं असेल. हा, मध्येच आपण इंग्लंड अमेरिकेच्या बातम्या बघतो, मग त्याच्यावर थोडं डिस्कस करतो. आपण क्षणात इथं असतो तर क्षणात तिथं असतो. तर ह्या सैरावैरा धावणाऱ्या मनाला आपण बांधून ठेवतो, आणि यालाच आपण योग हा चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तींचा निरोध असं म्हणतात. तसं इथं स्वविषय असंप्रयोगी, स्वतःचा जो विषय आहे त्याच्याशी असंप्रयोगी. चित्तस्य त्याला तोडणं, जी गोष्ट आपल्याला आवडते त्याचा त्याग म्हणजे प्रत्याहार. जी गोष्ट आपल्याला आत्यंतिक आवडते तिचा त्याग करणं म्हणजे प्रत्याहार. तुम्हाला बासुंदी खूप आवडते, पण हल्लीच रक्तामध्ये शुगर सापडली, मग तुम्ही तुमच्या घरातले काय सांगतात? बाळा, आता 15 दिवस अजिबात साखरेचा चहा पिऊ नकोस. मग काय काय होतंय बघूया. तर असं जो असंप्रयोग, इंद्रियांशी असंप्रयोग, म्हणजे गरज असताना पण इंद्रियाला त्यांच्या त्यांच्या विषयापासून तोडायचं, त्याला म्हणतात प्रत्याहार. आता धारणा, देशबंध चित्तस्य धारणा. मगाशीच मी तुम्हाला कवयित्री बहिणाबाई चौधरींची आठवण करून दिली. अत्यंत लौकिक अर्थाने अत्यंत अशिक्षित अशी बाई, पण तिने ज्या कविता लिहिल्यात त्या कवितांवर आज शेकडो मुलं आज हे करतात, PhD करतात. याला म्हणायचं खरा ज्ञानी. आणि त्यांना त्याची जाणीव पण नव्हती की आपण इतक्या श्रेष्ठ कवयित्री आहोत. तर त्यांच्या उत्स्फूर्ततेतून आजूबाजूला जे निसर्गामध्ये घडतंय ते त्यांनी निहाळलं आणि त्यांनी कविता लिखायला सुरुवात केली. कविता लिहायला सुरुवात केली आणि याला म्हणायचं. आणि त्यांचीच कविता बघा, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिर येती पिकावर. तर हे मन हे असं इतकं चंचल आहे, मन किती चंचल आहे सांगताना अख्खी कविता
त्यांनी लिहिली, कवयित्री बहिणाबाई चौधरींनी. आणि शेवटी म्हणतात ते की असा कसा रे तू यवगी, यवगी म्हणजे योगी, देवा परमेश्वरा तू असा कसा योगी आहेस की तू हे जागेपणी स्वप्न बघितलंयस काय असं. म्हणजे मनाबद्दल जे जे आज ह्या मानस आपलं भारतीय मानसशास्त्र जे आहे ते पूर्णतः पतंजली योग सूत्रावरती आधार आहे. ते पूर्णतः पतंजली योग सूत्रावरती आधारित आहे. म्हणजे फक्त 195-96 सूत्रांचा, पण त्याच्यामध्ये इतकं ज्ञान दिलंय, इतकं ज्ञान दिलंय, इतकं ज्ञान दिलंय की काही विचारू नका. लाखो ग्रंथ आज त्याच्यावरती लिहिले गेलेत. आणि म्हणून हा खूप महत्वाचा असा ग्रंथ आहे. तर इथं धारणा करत असताना त्यांनी काय सांगितलंय, अशा चंचल मनाला, तर आपण बघितलं मन कसं चंचल असतं हे बहिणाबाई कवयित्री बहिणाबाईंच्या. तर अशा चित्ताला आपल्याला स्थिर करायचं आहे, अशा मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे आणि त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. योग हा चित्तवृत्ती म्हणजेच काय, आपल्या मनामधले जे चढ उतार असतात, विविध भावना असतात, त्या भावनांचा आपण त्या भावनानुसार आपल्या शरीरामध्ये, आपल्या विचारांमध्ये बदल पडत असतं. तर त्या सगळ्या भावनांवर विजय प्राप्त करायचा आहे. आपल्या मनासारखं आपण न वागता आपल्याला जशी इच्छा आहे तसं आपलं मन वागलं पाहिजे. आता इथं धारणेमध्ये संपूर्ण जगापासून अलिप्तता बाळगली आणि एकटक त्या समोरच्या मावळतीच्या सूर्यावर ही व्यक्ती धारणा करते. ही व्यक्ती सगळं म्हणजे ते जे मन आहे ते इकडे 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 हे होतं, पळतं. त्याला एकत्र बांधायचं आणि त्याला आपल्याला ज्या विषयावर त्याला चित्त एकाग्र करायला लावायचंय त्याच्यावरती करायला लावायचं. आता इथे समोर मावळत्या सूर्यावरती ती धारणा करते, म्हणजे त्याच्याशिवाय डोक्यात कोणताच विचार नको, त्याच्याशिवाय डोक्यात कोणताच विचार नको. इकडे इकडे धावणाऱ्या मनाला असं ओढून आणायचं आणि हेच बघ चित्त एकाग्र करायचं. इथं देश म्हणजे विशिष्ट गोष्ट, विशिष्ट प्रदेश असं घेतलंय. आता इथं सूर्य ही वस्तू आहे आणि त्याच्यावर त्या चित्ताला बांधून ठेवलं, त्याला धारणा असं म्हणायचं. येतंय का लक्षात? लक्षात येतंय? हो मॅडम. हो. आणि मग ध्यानामध्ये काय होतं, ध्यानामध्ये तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम अशी ध्यानाची व्याख्या आहे. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. मग एक स्टेज अशी येते की हा धारणेचा तुमचा अभ्यास वाढत जातो आणि मग इतकी एकतानता येते की तुमचं सहजरित्या चित्त एकाग्र होतं. तुम्हाला काही सांगावं लागत नाही, तुम्हाला काहीही सांगावं लागत नाही आणि तुमचं चित्त एकाग्र होतं. तर अशा एकाग्रतेला ध्यान असं म्हणतात. आपोआप जे सहज ध्यानाला बसलं की लगेच कॉन्सन्ट्रेशन, सगळ्या बाह्य जगापासून अलिप्त झालो आणि आपलं लक्ष एकाग्र झालं, चित्त एकाग्र झालं. थोडक्यात सांगते, आपण लोणचं घालतो बघा, नवीन असतं त्यावेळी आंबा वेगळा लागत असतो, तिखट वेगळं लागत असतं, आंबा आंबट लागत असतो, तिखट वेगळं लागत असतं आणि लोणच्यातलं तेल वेगळं लागत असतं. पण एक काही 5-6 महिने गेले की तेच आंब्याचं लोणचं आपल्याला आंबट लागत नाही. छान ते इतकं सुंदर मिक्स करून गेलेलं असतं की आपल्याला ते जाणवत पण नाही की आंबा आंबट आहे, तेल बाजूला पडतंय, असं काही जाणवत नाही. समजा मुरांबा केलेला असेल तर तो मुरांबा सुरुवातीला आंबट गोड असा लागतो, पण तोच मुरांबा ज्यावेळी मुरतो त्यावेळी एकदम गोड गोड झालेला असतो. तर ध्यानाचं असं आहे, जेव्हा तुमची धारणा परिपक्व होते त्याचं ध्यानामध्ये
त्याचं ध्यानामध्ये रूपांतर होतो. आता समाधी आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघूया. खायला करून दिलं, सकाळी उपमा दिला.